भेटी लागी जीवा दिनांक आहे 27 जुलै 2025। औचित्य होतं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं। नमस्कार, मी विशाल गाव गप्पाच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो। आजचा विषय आहे भेटी लागी जीवा आणि दुसरं म्हणजे या खोट्या हिंदुत्ववाद्यांना भरलेली धडकी। अचानक बातमी आली आणि सबंध महाराष्ट्राच्या नजरा टेलिव्हिजनकडे वळायला लागल्या। बातमी होतीच तितकी दमदार। अक्षरशः 2 दशकांनी राज ठाकरे मातोश्रीला गेले होते। तसंही याआधी 2-3दा राज ठाकरे मातोश्रीवर गेलेलेच होते, पण 5 जुलैनंतर ही झालेली बंधुभेट विरोधकांच्या मनात धडकी भरवते। आता यावर अनेक सोकॉल्ड यूट्यूबचे पत्रकार यावरती टीका करायला सुरू करतील, कारण त्यांच्या मालकांच्या पोटात उठलेला गोळा त्यांना बघावला कसा जाईल। हे पत्रकार म्हणजे आधी ठाकरेंच्या नावावरती TRP गोळा करायचा, नाव मोठं करायचं आणि आता सरकारचा लाळ घोटेपणा करायचा। तुम्हाला माहिती असलेल्या अशा पत्रकारांची आणि चॅनलची नावं तुम्ही कमेंट करू शकता। त्यात आता BJPची पिल्लावळही मागे राहणार नाहीत। टीका करायला एक डोकं बाहेर काढेलच। हे सगळं सांगण्यामागे कारणही आहे। विचार करा, एका भावाचा सगळा पक्ष फोडला व एका भावाचा एकही आमदार नाही। मग शिंदे असतील किंवा भाजप असेल किंवा भाजपमधील पार केंद्रापर्यंतचं नेतृत्व असेल, यांना ठाकरे बंधूंच्या युतीचा धसका घ्यायचं कारण काय असेल बरं? एक समृद्ध महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो। जी परिस्थिती राज्यात या जनतेवर आणली गेलेली आहे, विकासाच्या नावाखाली जुमला देण्याचं काम हे सरकार वेळोवेळी करत आलेलं आहे। यात आपण हिंदू लोकांनी यांनी दाखवलेल्या कोणत्याही पोकळ भीतीला भीक घालायची गरज आहे असं मला वाटत नाही। बटेंगे तो कटेंगे 2047चं काल्पनिक दाखवलेलं चित्र, धार्मिक ढोंग करत स्वार्थाचं चालवलेलं राजकारण, तुम्ही लोक याला कशालाही बळी पडू नका। विचार करा, ज्या काळात हे टेक्नॉलॉजी वगैरे काहीच नव्हतं, त्या काळात आमच्या शिवप्रभू छत्रपतींनी या मुघलांना पळवून मारलं। आपण त्यांच्या विचारांचे आणि त्या मराठी मातीचे वंशज आहोत आणि हिंदू खतरे में है ही भीती आपल्याला कोण दाखवतं? अशी लोक जी स्वतःच्या राज्यातली मंदिरही वाचवू शकलेली नाही आहेत। आपण तर देशावरती राज्य केलंय। तुम्ही ऐकलेलंच असेल, दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। एक तो वेळ होता आणि आता या लोकांच्या पोकळ भीतीला घाबरून आपण यांना मतदान करत फिरतोय। हेच का आपलं शौर्य? आपण कोण आहोत हे ना इतिहासात मागे जाऊन एकदा बघा। तुम्हाला खात्रीनिशी सांगतो, जर का काशी, अयोध्या, मथुरा ही मंदिरं महाराष्ट्रात असती तर त्यांना धक्काही लागला नसता। ही अशी महाराष्ट्राची शूरभूमी आणि आपण त्यातले नागरिक यांच्या पुसक्या भीतीला घाबरतोय आणि त्यांच्या हातात सत्ता देतोय। हे सगळं आता थांबवलं गेलं पाहिजे। तुम्ही ऐकलं असेल हिंदू खतरे में, पण खरं तर हा खतरा मला मुस्लिमांकडनं वाटत नाही, तर ह्या घोषणा देत जे सत्तेची पायरी चढलेत आणि शेतकऱ्यांवर, काष्टकऱ्यांवर, गरिबांवर जे माज दाखवतात ना, त्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्री आणि भारतातील सर्वात मोठा भारतीय जुमला पक्ष यांच्यापासून खरं तर हिंदू खतरे में हे माझं स्पष्ट मत आहे। म्हणून यांना कुठेतरी चापराक द्यायला उद्या राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झालीच तर भविष्यात जनतेने त्यांच्या मागं उभं राहावं व विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्राला योग्य दिशेने न्यावं हीच अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा।